54,000 मते मिळाली आहेत। 2019च्या निवडणुकीपेक्षा निम्म्याने मते कमी झाली आहेत। बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपाला मत हा विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा बहुजन विकास आघाडीला फटका बसला आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली। पालघर लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे। याशिवाय पालघर, बोईसर, डहाणू आणि विक्रमगडमध्ये पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट केली असून ग्रामपंचायती, विविध संस्था, सहकार, कृषी आदी क्षेत्रात आपले पाय रोवले होते। त्यामुळे जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी चांगली लढत देणार अशी अटकळ होती। या जोरावर बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना रिंगणात उतरवले होते। बहुजन विकास आघाडीची सारी भिस्त बोईसर, वसई आणि नालासोपारा मतदारसंघावर होती, परंतु बहुजन विकास आघाडीला नालासोपाऱ्यातून 79,460, बोईसरमधून 65,291 आणि वसईतून अवघी 50,868 मते मिळाली आहेत। सर्व मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीला केवळ 2,54,000 मते मिळू शकली। नालासोपारा, बोईसर आणि वसईतून आघाडी घ्यायची तसेच पालघर, डहाणू, विक्रमगडमधून अतिरिक्त मते मिळवून विजयाची गणिते जुळवण्याची रणनीती होती। मात्र बालेकिल्ला असलेल्या 3 मतदारसंघात आघाडी मिळू शकली नाही। बहुजन विकास आघाडीला केवळ 2,54,000 मते मिळाली आहेत। 2019च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला 4,49,000 मते मिळाली होती। यंदा ती मते निम्म्याने कमी झाली आहेत। महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बहुजन विकास आघाडीला लक्ष्य केले होते। महाविकास आघाडीने तर बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपाला मत असा प्रचार सुरू केला होता। तो खोडून काढण्यात बहुजन विकास आघाडीला यश आले नाही। त्याचा फटका बसल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले। केंद्रांची निवडणूक असल्याने एक खासदार काय करणार असे भाजपाने सतत बिंबवले होते। वसईतील ख्रिस्ती, मुस्लिम, दलित तसेच इतर सर्व समाजातील मते ही बहुजन विकास आघाडीची ताकद, परंतु ख्रिस्ती, दलित, मुस्लिम ही बहुजन विकास आघाडीची पारंपरिक मते महाविकास आघाडीकडे वळल्याने बहुजन विकास आघाडीच्या विजयाचे गणित फसल्याचे सांगण्यात येत आहे।